नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये जी माही असते तर त्या मवालीची पोरं तिच्या मागे लागतात. तर त्यांच्या ताब्यातून सुटून ती एका हॉटेलवर येते आणि एका हॉटेलवर ती आपली रूम बुक करत असते. परंतु ती लगेच आता जी काही त्या रूमबद्दल विचारते आणि रूमबद्दल माहिती घेतल्यानंतर कोणती रूम किती तिचं भाडं आहे हे समजल्यानंतर आता ती ताबडतोब रूम आता बुकिंग करण्यासाठी सांगते आणि आपल्या मोबाईलवर तिच्या कार्डबद्दल ती लगेच पेमेंट द्यायला लागते. परंतु आता मात्र माहीला हे माहिती नसतं की तिचं क्रेडिट कार्ड हे चालत नाही. जेव्हा ते हॉटेलचे मॅनेजर चेक करतात आणि मॅडमला म्हणतात की मॅडम तुमचं हे क्रेडिट कार्ड चालत नाही. तेव्हा आता माही म्हणते की हॉट यावरून तुमचं पेमेंट नाही होऊ शकत, तुम्ही कोणत्याही प्रकारे ऑनलाईन पेमेंट करू शकतात का अनादर असं. तेव्हा मात्र आता माही म्हणते कोणतेही तिचे असे कार्ड चालायला तयार नसतात. म्हणून आता माहीला खूप टेन्शन येतं आणि त्यानंतर मात्र आता इकडे मुकादमांच्या घरी असं बघायला मिळतं. आज दत्त जयंती असल्यामुळे बऱ्याच मुलांना पार्वती आजीने घरी बोलावलेलं असतं आणि पोट भरून असं जेवण ती त्या मुलांना देणार असते. आणि आता जे महाराज गुरु असतात त्यांची पूजा आता सर्व काही पार्वती आजी संपन्न करते आणि पूजा झाल्यानंतर मात्र तेवढ्यात ते मुलं एकमेकांशी गप्पा करत असतात की आज मात्र आपल्याला पोटभर असं जेवण मिळणार आहे. जिलेबी गरम गरम, गुलाबजाम वगैरे सर्व काही अगदी पोट भरून, म्हणून ती मुलं खूप खुश असतात. तेव्हा मात्र आता आजी त्यांच्याजवळ येते. तर लगेच ते आजीला म्हणतात की आजी आज मात्र आम्हाला गरम गरम अशी जिलेबी मिळणार आहे ना खाण्यासाठी. तर पार्वती आजी म्हणते की हो, आज तुम्ही मला जे मागता ते अगदी तुम्हाला मनसोक्त मिळेल, भरपूर मिळेल. आज मात्र आता दत्त जयंती आहे आणि त्यामुळे तुम्हाला हवं ते पोटभर मिळेल. आणि तेवढ्यात तेथे जान्हवी आणि काका सुद्धा येतात. तर आजीचं हे जे सर्व आहे तर ते बघून ते सुद्धा खूप खुश होतात. तर काका हे आईला म्हणजे आजीला म्हणतात काय ग हे सर्व, आणि तू अचानक असं देवाचं काय करायला लागली? पहिले तर तू कधी असं काही करत नव्हती, देवाची पूजा वगैरे, आणि आज मात्र अचानक हे सर्व दत्त जयंतीचा कार्यक्रम तू साजरा करते. बरी आहेस ना आई तू? तर लगेच जान्हवीला ते मुद्दामाची थोडीशी खाकरल्याचं करते आणि काका कसं आहे अहो आई आजी यापूर्वी सगळ्यांशी खूप वाईट वागल्यात, म्हणून देवाला आता त्या म्हस्का मारणं सुरू आहे, हो ना आई आजी? तेव्हा मात्र आता आजी ही डोळे वटारून जान्हवीकडे पाहत असते. तर काका म्हणतात की जान्हवी अगं शांत राहा. आजीला राग येतो आणि ती जान्हवीला म्हणते की जान्हवी अगं काही कसं बोलतेस ग, म्हस्का वगैरे काय हे बोलणं, देवाला म्हस्का वगैरे काही नाही. त्यावर जान्हवी म्हणते की कमॉन आई आजी, अहो मी फक्त चेष्टा करत होते. त्यावर आता आजी म्हणते की जान्हवी हे बघ, यापुढे मात्र मला चेष्टा वगैरे काही चालणार नाही. त्यावर जान्हवी आता कान पकडून आई आजीला सॉरी म्हणते. तर आजी ही रमाकांत काकांना म्हणते की रमाकांत काका आता आपण नंतर बोलूया. तेव्हा काका म्हणतात की ठीक आहे. तर आजी पुढे मुलांना म्हणते की हे बघा आता आपण जप करूयात आणि पुढे काय म्हणायचे ते मी तुम्हाला शिकवते. तेव्हा आता आजी खाली बसते आणि मुलांना म्हणते की चला मी तुम्हाला आता जप शिकवते, तुम्ही सर्वांनी माझ्यासोबत मागे म्हणायचं आणि मी आता खाली बसते आणि जप म्हणायला सुरुवात करते. तेव्हा मात्र आता आजी हात जोडते, सर्व मुलं सुद्धा हात जोडतात, काका आणि जान्हवी सुद्धा हात जोडतात. तर आजी म्हणते दिगंबरा दिगंबरा श्रीपत वल्लभ दिगंबरा, आणि आता ते सर्व मुलं आजीच्या मागे म्हणायला सुरुवात करतात. आणि आता हा दिगंबरा दिगंबरा जप 21 वेळा आजी त्या मुलांना म्हणायला सांगते. त्यासाठी सर्वांनी डोळे मिटायचे, हात जोडायचे आणि डोळे मिटून जप सुरू ठेवायचा. तेव्हा आजी पुढे जप म्हणत असते आणि मुलं तिच्या मागे जप म्हणत असतात. काका सुद्धा अगदी मन लावून डोळे झाकून जप म्हणत असतात आणि जान्हवी सुद्धा अगदी टाळ्या वाजवत तो जप म्हणत असते. मुलं सुद्धा अगदी मन लावून दिगंबरा दिगंबरा श्रीपत वल्लभ दिगंबरा हा जप म्हणत असतात. त्यावर आता जप म्हणून झाल्यानंतर मात्र आजी थोडीशी अशी कुजबजल्यासारखं होते आणि ती आता काकांना म्हणते की रमाकांत अरे मला माहिती आहे की मागे तू माझं असं रूप कधीही बघितलेलं नव्हतं. अरे प्रत्येकाला आयुष्यामध्ये असा एक टर्निंग पॉइंट येतो आणि त्यात त्याला कलाटणी मिळते. ची जबर एक किंमत प्रत्येकाला मोजावी लागतेच आणि म्हणजे जबर असा धक्का बसलेला असतो, हार्ट ब्रेकिंग. आणि जेव्हा माझ्यापासून माझी रमा गेली तेव्हा हे सर्व माझ्या लक्षात आलं. तेव्हा आता आई आजी लगेच रडायला सुरुवात करते आणि खूप अशी खचून गेलेली असते. जान्हवी समोर येते, आई आजीला धरते की आई आजी काय असं करतात तुम्ही. तेव्हा पार्वती आजी ही खूप अशी स्वतःच्या जीवाचं म्हणजे आतापर्यंत जे काही चुका केला तर त्याचा तिला खूप पश्चाताप येत असतो की जान्हवी अगं जीवनामध्ये खूप काही चुकले, मी चुका केल्या, त्यामुळे आता मला असं म्हणजे इतकं वाईट वाटतं आणि हे करणं माझ्यासाठी खूप असं गरजेचं आहे. तर जान्हवी म्हणते की आई आजी काय असं इतकं मनाला
आजीला लावून घेता? तुम्ही मुद्दाम केले का सर्व काही? अहो तुम्ही मुद्दाम नाही केलेलं. तेव्हा आई आजी म्हणत असते की अगं मी खरंच खूप मोठा आडमोठेपणा केला, मी मानायला तयार नव्हते, रमाला स्वीकारायला तयार नव्हते, रमाला सुद्धा खूप त्रास दिला. तेव्हा मात्र आता जान्हवी म्हणते की आई आजी अहो पण तुमची कमालच आहे, तुम्हाला हे सर्व येतं. तुमच्याकडे बघून असं मला वाटलं नव्हतं की तुम्हाला हे सर्व येत असेल म्हणून. कधी शिकलात आई आजी तुम्ही हे सर्व? आणि तेवढ्यात आता ही तोऱ्यात असणारी मधुमती बाहेर येते आणि आजी सांगत असते की जान्हवी अगं यापूर्वी आम्ही असं, तर लगेच मधुमती आजी तिला काही पुढचं सांगून देत नाही आणि लगेच म्हणते की वा, आणि अगोदर त्या तेथे पूजा मांडलेल्या देवाला नमस्कार करते म्हणजे दत्त महाराजांना, आणि परत ही पार्वतीकडे वळते. पार्वतीला म्हणते की वा पार्वती, अगं तू आतापर्यंत खूप काही कट कारस्थानं केली, खूप काही चुकली, परंतु आपलं मूळ जे काही अस्तित्व होतं ते मात्र विसरली नाही. वा अगं वा पार्वती. तेव्हा आता पार्वती आजीला खूप राग येतो. पार्वती आजी म्हणते की मधुमती अगं आज तरी निदान काहीतरी असं चांगलं बोल. त्यावर मधुमती म्हणते की हो आज मात्र धार्मिक कार्य आहे, त्यात मी काही नाही बोलणार. पण हे मात्र एकच दिवसाचं सोंग राहिलं नाही, हे मात्र मिळवलं. आणि आता मधुमती आजी जान्हवीला म्हणते की बरं का जान्हवी, अगं आमच्या सासूबाईंनी आमच्या दोघींकडून प्रत्येक असं धर्म कार्य, व्रत वैकल्य, सर्व काही पूजा विधी सर्व काही करून घेतले होते. आणि ही तुझी सासू, हिला तर मॉडर्न पद्धतीकडे जायचं होतं, म्हणजे या शहरात यायचं होतं, आणि हिला मात्र हे काही जमलं नाही. परंतु मी माझ्या सासूबाईंचं मन मात्र राखलं, त्यांच्या मनासारखं वागले म्हणून मी त्यांची सर्वात आवडती होते, आणि ही तुझी आजी सासू मात्र दोडकी होती. आणि पार्वतीला म्हणते की हे बघ पार्वती, नुसतं एकच दिवस देवाला असं साकडं घालून तुझ्या आयुष्यभराची पाप धुतली जाणार नाही, हे लक्षात ठेव. तुझ्या घराचा विनाश हा अटळ आहे. तेव्हा आता पार्वती आजीला खूप मोठा धक्का बसतो आणि ह्या मधुमती आजीचा खूप राग येतो. जान्हवी आणि रमाकांत काकांना सुद्धा खूप धक्का बसतो. तर काका म्हणतात की काकू काय बोलतेस? तर मधुमती आजी काही बोलायला ही मागे पुढे पाहत नाही. पार्वती आजीला म्हणते की हो तुझ्या ह्या घराचा विनाश होण्यासाठी अटळ आहे. तेव्हा मात्र आता तिथे रमा येते आणि रमा लगेच मधुमती आजीला म्हणते की काय बोलतात तुम्ही हे सर्व? तुम्ही माझ्या आई आजी बरोबर असं नाही बोलू शकत. आणि आई आजी तुम्ही काय ऐकून घेतात ह्या बाईचं बोलणं, या काकूंचं बोलणं? तेव्हा मात्र आता आजीला इतका आनंद होतो आणि आजी लगेच तटकन उठते आणि रमा तू आलीस? रमा अगं कुठे होतीस? तेव्हा मात्र आता लगेच आई आजी ही प्रत्येकाला आवाज द्यायला सुरुवात करते की अरे अक्षय, सीमा, अरे कुठे आहात तुम्ही? अरे अभिषेक, आनंद, बाहेर या, आपली रमा आली. तेव्हा मात्र आता रमा लगेच आई आजीला म्हणते की आई आजी अहो प्रत्येकाला आता इतक्या लवकर सांगू नका मी आले म्हणून. तेव्हा मात्र आता आजी लगेच रमाला जवळ घेते आणि मधुमतीला म्हणते की मधुमती बघितलेस का, ही माझी नाचसून. अगं रमा, ह्या मधुमतीला असं वाटतं की आपण सर्वजण बेशिस्त आहोत, आपल्याला काही येत नाही. सांग ना तू ह्या मधुमतीला की मी सर्व काही करते, मी सर्व रीतीभाती करते, सांग ना तू हिला. आणि बघितलंस का मधुमती? आणि रमा ही मधुमती आजी समोर येते आणि मधुमती आजी समोर हात जोडते, आम्हाला माफ करा, म्हणजे नाही मी लहान तोंडी मोठा घास घेते. अहो हे घर बेशिस्त नाही तर या घराला शिस्त लावली ती आई आजींनी. इतकी वर्ष त्यांनी हे घर सांभाळलं, सर्वांना जोडून ठेवलं. तुम्ही असं आई आजींना बोलू नका. तुम्हाला नाही माहिती की आई आजींनी या घरासाठी काय काय केलं. आणि आई आजींना रागवण्याचा अधिकार कुणाला असेल तर तो फक्त आणि फक्त मला, त्यांच्या नाच सुनेला, बाकी कुणाला नाही. तर आजीला इतका आनंद होतो. आजी लगेच तोऱ्यातच मधुमती आजीला म्हणते की मधुमती बघितलंस ना. आणि पार्वती आजी इतकी खुश होते. पार्वती आजी लगेच आता रमाकडे बघून खुश होऊन हसत असते. तेव्हा रमा म्हणते की आई आजी अहो तुम्ही आज घरामध्ये इतकी श्री गुरु दत्तांची पूजा ठेवली, मी येणार नाही असं होईल का? मी हे पेढे घेऊन आले. तर आजी म्हणते की अगं दे ना मग सगळ्यांना, हे पेढे मी घेऊन आलेत. म्हणून आजी आता खुश होऊन म्हणते की दे ना मग सर्वांना. आणि रमाला बघून आजीला मात्र खूप आनंद झालेला असतो. तेव्हा मात्र आता रमा ही सर्व मुलांना पेढे वाटत असते आणि आता मात्र हा आजीचा भास असतो. सर्वजण चहा पित असतात. काका आणि मधुमती आजी समोरच चहा घेत असतात. जान्हवी तेथे उभी असते. तर पार्वती आजी म्हणते की रमा अगं त्या मागच्या रांगेतील मुलांना सुद्धा दे ना ग प्रसाद. हा कारण इतका मोठा भास आपल्या पार्वती आजीला रमाचा होतो. सर्वजण अगदी पार्वती आजीकडे पाहत असतात.
पार्वती आजी रमा रमा असे करत असते। तेव्हा जान्हवी म्हणते की आई आजी अहो काय, तर मधुमती जोरात ओरडते की ए पार्वती, तर पार्वती आजी म्हणते की माझी रमा आली, रमा रमा। मधुमती आजी ही पार्वती आजीवर ओरडते की काय ग रमा रमा लावलं, स्वप्नात आली का तुझी रमा? अगं रमा बिमा काही आता येत नाही, गेली तुझी रमा सुद्धा नाही आणि तुझं हे स्वप्न सुद्धा अधुरच राहणार, बघतच राहा तू। तेव्हा आता या मधुमती आजीचा सर्वांना खूप राग येत असतो। तोऱ्यात चहा घेते आणि तोऱ्यातच आता रूम मध्ये जायला निघते। पार्वती आजीला मात्र खूप वाईट वाटतं। तेव्हा जान्हवी ही पार्वती आजीला समजावते। त्यानंतर मात्र आता माहीचे सर्व क्रेडिट कार्ड वगैरे सर्व काही हे अकाउंट बंद झालेले असतात, म्हणून तिला आता कुठेही रूमवर सुद्धा राहता येत नाही, म्हणून ती बाहेर येते आणि त्या नीलला फोन लावण्याचा खूप प्रयत्न करत असते। इतकी वैतागलेली असते की तिला इतका राग आलेला असतो। अरे नील कुठे आहे तू, कुठे? अरे मी इतकी म्हणजे आता परिस्थिती अशी आहे की मम्माने माझे सर्व कार्ड सुद्धा ब्लॉक केलेत। तेव्हा आता तिला समोर एक चहाची टपरी दिसते आणि त्या काकांजवळ ती येते आणि तिथे दोन माणसं अशी चहा घेत असतात आणि हिला मात्र ह्या माहीला चहा घ्यायचा असतो आणि काही बिस्किट खाण्यासाठी घ्यायचे असतात। तेव्हा ती त्या काकांना विचारते की काका अहो हे कितीला आहे, तर काका म्हणतात की हो आणि त्या पैसे किंमत सांगतात। तेव्हा मात्र आता तिच्याकडे पैसे नाहीत असे ती काकांना सांगते आणि काका त्या बदल्यात तुम्ही मला बिस्किट आणि चहा द्या, तर मी त्या बदल्यात तुम्हाला माझ्या कानातील ह्या रिंग्स देते। तर काका म्हणतात की ए मुली हे बघ, मला असलं काही नकोस, मला फक्त पैसे दे आणि तुला जे लागते ते घे। तेव्हा मात्र आता माहीला असं वाटतं की काय करू आणि तेव्हा तेथे जो माणूस चहा घेत असतो तर तो माणूस त्या काकांना म्हणतो की तुम्ही या असल्या मुलींच्या म्हणजे बोलण्यात येऊ नका, अशा मुली फसव्या असतात, गोड बोलतात आणि फसवतात। तर माही त्या काकांना म्हणते की काका तुम्ही त्या लोकांचं बोलणं ऐकू नका। तेव्हा मात्र आता तो मुलगा म्हणतो की ए पोरी राहून दे, तुझ्यासारख्या खूप अशा पोरी बघितल्यात, रात्री दारू ढोसतात आणि सकाळी मात्र असे भिकाऱ्यासारखं हात पसरायचे। तेव्हा माई म्हणते की हॅलो, माझा खरंच खूप असा प्रॉब्लेम झालेला आहे, प्लीज काका प्लीज तुम्ही एकदा तरी ऐकून घ्या। तेव्हा ते काका म्हणतात की हे बघ पोरी, आत्ताच्या आत्ता तू इथून निघून जा आणि पुन्हा मात्र येथे येऊ नकोस, हे विसरू नको। तेव्हा मात्र आता माही ऐकायला तयार नसते। माही म्हणते की काका अहो मी काय म्हणते हे ऐकून घ्या आणि ते बर्नीचे झाकण ती उघडायचा प्रयत्न करत असते, परंतु काका मात्र तिच्यावर आणखीन चिडतात। तर माही म्हणते की ओके फाईन आणि त्या माणसाकडे पाहत असते आणि काय म्हणतो की माझ्यासारख्या मुली आणि अशा मुली माय फूट, म्हणून माही आता तेथून सुद्धा जायला निघते आणि तिला असं काय करू काय नाही असं होतं। एकतर तिच्याकडे पैसे नसतात, सर्व अकाउंट्सही ब्लॉक झालेले असतात, कोणतेही कार्ड चालायला तयार नसतात कारण तिच्या मम्माने सर्व कार्ड हे ब्लॉक करून ठेवलेले असतात। तेव्हा आता काय करू कुठे जाऊ याचं तिला खूप मोठं टेन्शन उभं असतं। एकतर तिचा तो मित्र नील फोन उचलायला सुद्धा तयार नसतो, म्हणून तिला आता खूप टेन्शन येतं। आता माहीला खूप टेन्शन येतं। माही विचार करते की आता काय करू, डोकं तर काम करत नाही परंतु पोट सुद्धा आता खूप काम करतंय, मग त्याचं काय करू? काही झालं तरी मी त्या डॅड बायकोच्या म्हणजे परत तिच्याकडे नाही जाणार। एकतर भूक तर खूप लागली, पोटामध्ये अगदी क्रोध ओरडतात, म्हणून समोर काहीतरी तिला दिसते आणि ती तिकडे जायला निघते। त्यानंतर मात्र इकडे अक्षय मात्र त्या सर्व चिठ्ठ्या आपल्या तेथे समोर ठेवतो आणि एकटक रमा रमा रमाची आठवण काढत असतो। स्वतःच पूर्णपणे तो वाहन हरपून गेलेला असतो, फक्त रमा त्याला दिसत असते की माझी रमा कुठे असेल, जिथे कुठे असेल ती सुखरूप असेल। रमा तू अशी कुठे गेली असेल ग? आणि मी आता ठरवलेलं आहे की जोपर्यंत तू येत नाही तोपर्यंत ह्या चिठ्ठ्या मला वाचायच्या नाहीत, मी त्या चिठ्ठ्यांना हात सुद्धा लावणार नाही। कारण अक्षयने जशा रमासाठी चिठ्ठ्या लिहून ठेवलेल्या असतात तशा रमाने सुद्धा अक्षयसाठी चिठ्ठ्या लिहून ठेवलेल्या असतात, परंतु रमाच नाही, मग चिठ्ठ्या वाचायच्या नाही असे अक्षय ठरवतो। रमा अगं मी तुझ्याशिवाय जगू सुद्धा नाही शकत, खूप बोलायचं ग रमा तुझ्याशी, खूप तुझा आवाज ऐकायचा ग, म्हणून अक्षय रडत असतो। तेव्हा मात्र आता तेथील एक गुलाबी रंगाची जी चिठ्ठी असते ते उचलतो आणि ती वाचायला तो सुरुवात करतो। त्यामध्ये रमाने असं लिहिलेलं असतं की मला माहिती आहे की तुम्ही लवकर या चिठ्ठी नाही वाचणार कारण तुम्ही हट्टी आहात, पण तरी सुद्धा जेव्हा तुम्ही ह्या चिठ्ठ्या वाचता तेव्हा तुमचा गोंधळ उडायला नको, म्हणून अगोदर काय लिहिलं ते लक्षात घ्या। मला आठवतं का त्या दिवशी आपण त्या स्विमिंग पूल पाशीच बसलो होतो, तेव्हा मी तुम्हाला काय म्हणाले होते? तेव्हा अक्षयला ते सर्व आठवते। अक्षयला तिने घट्ट मिठी मारलेली असते आणि तुम्ही आयुष्यभर मला घट्ट पकडून ठेवताना
तर अक्षय तिने विचारलेला असतो की तुला भीती वाटते, तेव्हा रमा म्हणते की हो चंद्राची जशी सुखाची आस लागते मग नंतर हुरूर लागत राहते, सुख आपल्यापासून हिरावलं गेलं तर, आणि दुर्दैवाने खरंच असं झालं तर माझ्यामुळे तुमचं आयुष्य थांबायला नको. म्हणजे हे बघा की जर मी हरवले तर लपाछुपीचा खेळ कसा असतो, एखादा माणूस लपला तर त्याला शोधून काढायचं हे दुसऱ्याचं काम असतं. आणि अक्षय रडतो आणि रडतच दुसरी चिठ्ठी तो उचलतो आणि हे बघा तसंच जर मी लपले तर तुम्ही मला शोधा, मी सापडत नसेल तर तुम्ही मला स्वतःमध्ये शोधा, पण तुम्ही स्वतः मात्र हारू नका. म्हणून अक्षय अगदी डोळ्यातून पाणी आणत, अक्षयची अवस्था ती काही बघवत नसते, असा इतका रडत त्या चिठ्ठ्या वाचत असतो. चिठ्ठी वाचता वाचता त्याला आणखीन रडायला येतं आणि खरंच रमा मी हरवलो गो, मी तुझ्यात आणि तू माझ्यात हरवलो गो. म्हणून अक्षय लगेच उठतो आणि उठून ती तिसरी चिठ्ठी हातात घेतो आणि त्या चिठ्ठीमध्ये असं लिहिलेलं असतं की मी रोज सकाळी उठून पांघरुणाच्या घड्या घालते, पण एखाद्या वेळी जे विस्कटलेलं पांघरुण असतं ते तसंच राखून द्या, पण रोज नाही बरं का. मला माहिती आहे की जर मी नसेल तर तुम्ही खरंच घड्या बिड्या काही घालणार नाही, तुम्ही फक्त माझ्या समोर करतात. बघ की मी किती चांगल्या घड्या घालतो तुझ्या समोर आणि ते पण तुझ्यापेक्षा जास्त. आणि मला हे सुद्धा माहिती आहे की आता मात्र पांघरून विस्कटलेलं आहे आणि असेल तर लगेच त्याची घडी करा. तेव्हा मात्र आता अक्षय लगेच उठतो आणि ती चिठ्ठी वाचल्यानंतर ती बाजूला ठेवतो आणि जो काही समोर त्याची ती शाल किंवा रग असते तर लगेच त्याची घडी घालायला घेतो. मस्तचे सर्व पसारा तो आवरून ठेवतो, पण तरी सुद्धा आता त्याचं मन काही लागत नाही, कारण सारखी त्याची रमा त्याला कुठे दिसत नसते. तिची आठवण मात्र आता ह्या अक्षयला येत असते आणि त्याला आणखीन रडायला येतं की रमा अगं किती किती ओळखतेस का तुम्हाला, म्हणून रडतच डोळ्यातील पाणी पुसतो आणि तिसरी चिठ्ठी परत तो हातात वाचायला घेतो. त्यामध्ये तिने असं लिहिलेलं असतं की जर मी लपून बसले आणि तुम्हाला नाही सापडले तर काही नाही, तुम्ही फक्त शांत राहा आणि स्वतःला समजवत राहा, मी कायम तुमच्या सोबतच असेल. तेव्हा तरी सुद्धा अक्षय म्हणतो की नाही, तू जर माझ्या सोबत नसेल तर मला काही शक्य नाही रमा, तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही, कसं शक्य आहे, मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. रमा काय हे असं लिहिलं, मी शांत नाही राहू शकत, किती काही झालं तरी तू माझ्या सोबत मला हवी आहे. कुठे लपून बसली तू, जिथे कुठे तू लपून बसली असेल ना तिकडून मी तुला शोधून काढेन, आणि मी जरी नाही तू शोधू शकलो तुला तरी सुद्धा मी सुद्धा मग लपून बसेल, मी सुद्धा असा कुठेतरी लांब निघून जाईल, असा कुठेतरी मी इतका लपेल जिथून मला कोणी शोधू शकणार नाही, अशा ठिकाणी मी निघून जाईल. नाही रमा मला ते शक्य नाही, मी तुझ्याशिवाय नाही जगू शकणार. म्हणून अक्षय लगेच आता स्वतःला म्हणजे जी सलाईन मध्ये लावलेली सुई असते तर तिने आपली शिर ही कापण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे तिला टोचण्याचा, आणि तेवढ्यात तेथे अभि येतो. अभि हे सर्व बघतो आणि अक्षय काय करतो तू हे, आणि धावत येऊन तो अक्षयच्या हातामधील ती सुई घेण्याचा प्रयत्न करतो आणि अभि हिसक्याने ती सुई काढून घेतो. आणि अक्षय काय रे वेडा झालास का, काय करतो रे तू हे सर्व, काय रे असं काय हे वागणं. आणि तेव्हा अभिला अक्षयच्या हातात जी रमाची चिठ्ठी असते तर ती चिठ्ठी तो आपल्या हातात घेतो आणि ती चिठ्ठी अभि स्वतः वाचते. तेव्हा ती चिठ्ठी वाचल्यानंतर अभि हा अक्षयला म्हणतो की काय करत होतास अक्षय तू, अरे अक्षय शांत हो, काय रे हे असं वाग, अरे हे बघ रमाने जे काही केलं ना झालं ना त्याच्या विरुद्ध तू वागतो, का कळत नाही तुला अक्षय, आणि जर उद्या आपल्याला आपली रमा सापडली आणि तर तू असं वेडवाकडं जर काही करून बसला तर आम्ही तिला काय उत्तर द्यायचं, काय सांगायचं तिला. आणि तेवढ्या सीमा दरवाजात येते आणि ती ह्या दोघांचं बोलणं ऐकत असते. तेव्हा अक्षय इतका रागवतो आणि जोराने अभिचा हात तो मागे करतो. मग सांग ना मी काय करू असे रागाने म्हणतो. अरे सांग ना अभ्या मी काय करू, माझ्यामुळे तिचा ऍक्सिडेंट झाला, सांग ना मी काय करू. तेव्हा मात्र आता सीमा आतमध्ये येते आणि तेवढ्या सीमाला बघून अक्षय म्हणत असतो की माझ्यामुळे माझी रमा गेली, आणि परत तो शांत होतो. तेव्हा सीमा म्हणते की अक्षय अरे जरा खाऊन घेतोस का थोडंसं. अक्षय म्हणतो की नको मला. सीमा म्हणते की अरे थोडंसं खा ना बाळा, अरे मी भरवते तुला, खा बाळा थोडंसं खा. तर अक्षय इतका चिडतो आणि मला नकोय असे मोठ्याने म्हणतो, मला आत्ता काहीच नको, खाणार सुद्धा नाही आणि पिणार सुद्धा नाही, मला फक्त आता माझी रमा हवी. तेव्हा सीमा आणि अभि एकमेकांकडे बघत असतात की नक्की आता हे अक्षयला कसं समजवायचं हे त्यांना काही कळत नसतं. अक्षय त्या दोघांना म्हणतो की प्लीज आत्ताच्या आत्ता तुम्ही दोघेही माझ्या समोरून जा, प्लीज जा ना तुम्ही दोघेही, आता प्लीज तुम्ही माझ्या समोर येऊ नका, प्लीज जा. तेव्हा मात्र आता अक्षय त्यांना जा जा म्हणता उठतो आणि त्याचा परत तोल जायला लागतो, कारण स्वतःच्या पायावर सुद्धा त्याला व्यवस्थित उभे राहता येत नाही. तर सीमा म्हणते की अभि पकड त्याला. तर सीमा आणि अभि अक्षयला धरतात आणि त्याला बेडवर बसवतात. सीमा म्हणते की ऐक ना अरे थोडंसं खा, नाहीतर हे असं होईल, एकतर तुला शुगर आहे आणखीन तुला त्रास होईल, खा ना. अभि सुद्धा म्हणत असतो की अक्षय अरे खाना स्वतःसाठी तरी थोडंसं खा. परंतु अक्षय कुणाचं काही ऐकत नाही आणि अक्षय खाली बेडवर झोपतो आणि खूप रडत असतो.
कुणाकडे काहीच लक्ष तो देत नाही, अगदी वेडासारखं रमा रमा करत रडत असतो। तेव्हा आता सीमा आणि अभि या दोघांना आणखीन या अक्षयची अवस्था बघून टेन्शन येते आणि जेव्हा तो तेथे झोपतो समोर त्याच्या बेडवर रमा झोपलेली त्याला म्हणजे त्याची आठवण येते आणि ज्यावेळेस ते हनीमून साठी गेलेले असतात तर रमाने त्याला घट्ट मिठी मारलेली असते आणि अक्षयला ती म्हणलेली असते तुम्ही मला सोडून तर नाही ना जाणार। आणि अक्षयला प्रत्येक तो क्षण आठवतो आणि त्याच्या डोळ्यामध्ये पाणी येत असतं। तेव्हा अक्षय तिला म्हटलेलं असतो की कितीही मृत्यू जरी आपल्या जवळ आला तरी सुद्धा आपण वेगळं नाही होऊ शकत रमा। हे सर्व आता अक्षयला आठवत असतं आणि तसं त्याच्या डोळ्यामध्ये पाणी येत असतं। तेव्हा आता अभिला काही अक्षयची अवस्था बघवत नाही म्हणून डॉक्टरांना लगेच कॉल करून तो बोलावून घेतो। तेव्हा आता अक्षयला पुन्हा सर्वजण तेथे एकत्र येतात आणि अक्षयला समजावत असतात। अक्षयला डॉक्टर आता सलाईन मधून औषध सोडत असतात। आता त्यावर पुन्हा उपचार सुरू होतात तर अक्षय रडत असतो नाही माझी रमा जिवंत आहे, माझी रमा मला कुठेही सोडून नाही जाऊ शकत। तेव्हा आता डॉक्टर म्हणतात की आता फक्त त्यांना रमाच वाचू शकेल, तुम्ही लगेच रमाला बोलवा, त्या जर आल्या तरच ते खाऊ पिऊ शकतील। तेव्हा मात्र आता अक्षय कुणाचं काही ऐकायला तयार नसतं। सर्वजण मात्र आता अक्षय शेजारी बसून त्याला सावरतात, त्याला धरतात, अक्षय अक्षय करून त्याला समजवण्याचा प्रयत्न करतात। परंतु अक्षयच्या मनामध्ये फक्त एकच असा ध्यास लागलेला असतो की माझी रमा कुठे, मी रमाशिवाय नाही जगू शकत। तेव्हा आता डॉक्टर सर्वांना सांगतात की त्यांची बॉडी त्यांना साथ देत नाही आणि जर हे असं सुरू राहिलं तर त्यांना जर असं त्यांनी खाणं पिणं जर सोडलं तर त्यांना मात्र आता हायपरग्लायसेमिया होऊन त्यांच्या ऑर्गन्स कमकुवत होऊ शकतात। आता मी त्यांना इन्सुलिन दिलेला आहे। तेव्हा आता डॉक्टरांचे हे बोलणे ऐकून मात्र सर्वांना खूप मोठा धक्का बसतो। जान्हवी म्हणते की काय हॉट। अक्षयच्या डोळ्यात एकसारखं पाणी येत असतं, पूर्णपणे तो आपली शुद्ध हरपलेला असतो आणि काही एक असं त्याच्यामध्ये प्राण काही राहिलेला नसतो, अगदी रमा रमा करत त्याची अवस्था खूप बिकट होती। आणि डॉक्टरांनी सुद्धा आता जर आणखीन हे असंच चालत राहिलं तर आता मात्र यांचं जगणं अवघड होईल आणि नक्की ते आता स्वतःची बॉडी सांभाळू शकणार नाही, नक्की काहीतरी असं त्यांना होईल। तेव्हा आता हे सर्व ऐकल्यानंतर मात्र एक खूप मोठंच आणखीन टेन्शन या मुकदम समोर येतं, ते म्हणजे अक्षयचं। तर हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये आता अक्षयच्या या संकटातून वाचवण्यासाठी आपली सीमा ही दत्तगुरूंच्या मंदिरात येते आणि दत्तगुरूंना समोर पदर पसरवते आणि हात जोडते की दत्तगुरू माझ्या अक्षयला फक्त रमा वाचू शकते आणि त्या रमाला तू आमच्यापासून हिरावून घेतलं, जर का तू काही चांगलं केलं नाही तर मी यापुढे मात्र तुझ्या समोर कधीही नतमस्तक होणार नाही, असे बोलून सीमा ही पायऱ्या उतरत असते। आणि त्याच वेळेस आता माहीला कोठेही ठाव ठिकाणं नसल्या भेटल्यामुळे ती सुद्धा आता एका मंदिरात येते, म्हणजे तेथेच त्याच मंदिरात दत्तगुरूंच्या आणि सीमाला ती भेटते। अंगावर आपला तो शर्ट घेऊन बसलेली असते तेव्हा सीमा ही तिच्याकडे पाहते आणि माहीचं तोंड मात्र तिकडे असतं। तर सीमा म्हणते की काय ग अशी का बसलीच इथे। तेव्हा मात्र आता माही आपलं डोकं वर करते आणि सीमाकडे जेव्हा पाहते तर सीमाला एक प्रकारे खूप मोठा असा धक्का बसतो, म्हणजे आपले दत्तगुरूंचा काहीतरी चमत्कार झाला की काय, आपली रमा परत आली असे सीमाला समज। सीमा म्हणते की रमा, तर माही लगेच म्हणते की रमा नाही माही। तेव्हा आता सीमाला दत्तगुरूंनी चमत्कार दाखवलेला असतो आणि आता ह्या रमाला बघितल्यानंतर आपलं अक्षय आता पूर्णपणे बरा होणार असतो। तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।